पाहूया ठाण्यातील 5 महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी अशी आहे की सेनेच्या 7 शिलेदारांनी फडकवली आहे बिनविरोध विजयाची पताका. कल्याण डोंबिवली पाठोपाठ ठाण्यातही बिनविरोध विजयाचा रथ धावला असून शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे 1-2 नव्हे तर तब्बल 7 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील हे उमेदवार आहेत. 2 नंबरची बातमी अशी आहे की ठाण्यात महायुतीचे 100हून अधिक नगरसेवक निवडून येणार आहेत. हे कोण बोललंय तेही पाहूयात. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे 100हून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. ठाणेकर आणि शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीला बहुमत मिळणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर आपण पाहणार आहोत 3 नंबरची बातमी. ती आहे भिवंडीतून. भिवंडीत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर आली. या घटनेचा व्हिडिओ देखील तुफान सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संबंधित व्हिडिओ दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर चक्क खुर्च्या, बांबू आणि जे मिळेल ते फेकून मारताना दिसत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर आपण पाहणार आहोत ठाण्यातील बातमी. शाखा प्रमुखाला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. ठाण्यातील टेंबीनाका येथे झालेली बंडखोरी अखेर थंड झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुरजडे यांनी पक्षाविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर निखिल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. यानंतर आपण पुढची बातमी आणि शेवटची बातमी पाहणार आहोत. मुंबई पाठोपाठ ठाण्यातही मराठी टक्का घसरतोय अशा प्रकारची जी पोस्ट आहे ती शिवसेना उभाटा पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे. आणि आता ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे. महत्वाच्या बातमीपत्रानंतर आता आपण इथेच थांबतोय. आता आपण पुन्हा उद्या संध्याकाळी याच टायमाला भेटू. धन्यवाद.